हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज मी विजिट करणार पालघरातील केवढ्यामध्ये शीतलादेवी मंदिर। तर चला, तर मंदिराच्या समोर सुंदर हे जे कुंड दिसते तर रामकुंड म्हणतात। श्रीराम वनवासात असताना या परिसरात आले होते। आता कुंडामधून आपण हातपाय धुवून आपण पुढे जाऊया। कुंडामध्ये मला मासे आणि कासव हे दिसतील। इकडचं तुळशी वृंदावन मंदिराच्या समोर अशा सुंदर अशा दोन दीपमाळा आहेत। आता आपण जाऊया मंदिरामध्ये। खूपच सुंदर असं मंदिर आहे। मंदिरामध्ये शीतलादेवीची मूर्ती आहे आणि बाजूलाच शिवपिंड, गणपती बाप्पा, पार्वतीची सुद्धा मूर्ती आहे आणि मंदिराच्या बाजूला श्री हनुमान यांचं सुद्धा मंदिर आहे। चला, जर तुम्ही कधी केळवा बीचला आलात तुम्ही नक्की शीतलादेवी टेम्पलला व्हिजिट करा। या मंदिराला व्हिजिट करून ना तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल। तुम्ही बघू शकता ह्या कुंडामध्ये छोटे लोटस लावलेले आहेत। मंदिर खूपच सुंदर आहे। मंदिराचं बांधकाम, नक्षीकाम तुम्ही बघू शकता। तर हे आहे श्री हनुमान मंदिर आणि हनुमान जयंतीबरोबर खूप मोठी यात्रा भरते। आता सेकंड जे मंदिर आहे ते आहे महाकाली मंदिर वडरई। तर आजच्या मंदिर सिरीजमध्ये ना पालघरमधल्या तर अजून एका मंदिराला व्हिजिट करणार आहे। ते खूप फेमस आहे आणि हे आहे श्री महाकाली देवी मंदिर। हे वडरई गावात आहे। अशी देवीची मूर्ती बघू शकता। त्या मूर्तीला जे तेज आहे ती मूर्ती खूपच सुंदर आहे। म्हणजे मला तर खूप मस्त वाटलं आणि असं मोठं मंदिर आहे हे आणि मेन रोडवरच आहे आणि मंदिराच्या बाजूलाच गावात जुने मंदिर आहे महाकाली देवीचं। मूर्ती तुम्ही बघू शकतात आणि हे आहे त्यांचं छोटं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला ते नवीन मंदिर आहे बांधलेलं आहे। चला, नेक्स्ट जे मंदिर मी व्हिजिट करणार होते आहे श्री मेहतावती मंदिर वडरई। हे मंदिराची जी आख्यायिका आहे ती रामायणाशी निगडीत आहे। जेव्हा श्रीराम वनवासात होते तेव्हा त्यांना अहिरावण आणि महिरावणाने तर बळी देण्यासाठी आणलं होतं। तर ते ह्याच मंदिरात त्यांना घेऊन आले होते। अहिरावण महिरावणाची मेहतावती कुलस्वामिनी होती आणि मग तेव्हा हनुमान स्वामी त्यांना शोधत इकडे वडरईला आले आणि मग त्यांनी देवीला विचारलं की श्रीराम कुठे आहेत। अशी माझी एक स्टोरी आहे आणि मग तिकडे त्यांनी कसा अहिरावणाचा आणि महिरावणाचा वध केला याची फुल स्टोरी आहे। तुम्हाला इकडे आल्यावर समजेल आणि खूपच सुंदर अशी मूर्ती आहे देवीची आणि तुम्हाला इकडे देवीचा असा फेसच दिसेल कारण की देवीला हनुमान स्वामी पाठवला आणि त्यांनी देवीची जागा घेतली अशी याच्यावर स्टोरी आहे आणि फुल स्टोरी तुम्ही याच्यावर वाचू शकता। तर चला, आता आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या गोष्टी रामायणाशी महाभारताशी किती जोडलेल्या असतात हे आपल्याला माहिती नसतं। आणि आता आपण जाऊया ते एक अमृतकुंड बघायला। हेच अमृतकुंड होतं ज्याने अहिरावण आणि महिरावणाला ताकद येत होती आणि ते परत परत जिवंत होत होते आणि हेच हनुमान स्वामींनी बंद केलं। हे अमृतकुंड इकडे खाडीमध्ये आहे, तुम्ही बघू शकता। तर चला, तर बाय बाय।